हॅलो फ्रेंड, आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथे माझी तयारी वगैरे झालेली आहे आणि केस मात्र विंचरायचे बाकी आहेत, कारण मी केस धुतले होते. तर आज शिवरात्र आहे म्हणून म्हटलं काहीतरी स्पेशल बनवूयात. तर मुलींची वगैरे अजून काही तयारी झालेली नाही आहे आणि इथे मी साबुदाण्याचे वडे घेतलेले आहेत बनवण्यासाठी. तर साबुदाणा मी 3 तास झाला अगोदर भिजवून ठेवला होता आणि त्यासाठी 3 बटाटे इथे उकडून घेतलेले आहेत. तर बटाटे शक्यतो 90 ते 95% उकडले गेले पाहिजेत. जास्त उकडले गेले ना तर जे आपले वडे असतात तर ते जास्त तेल सोसतात आणि ते मग सॉफ्ट आणि वरून जे क्रिस्पी होतात तसे होत नाहीत मग. तर आता इथे मी बटाटा आहे ना तर या पद्धतीने किसून घेत आहे, कारण गरम गरम बटाटा चुरायचा म्हटला ना की हातांना भाजतो. तर मग अशा पद्धतीने इथे बटाटा मी किसून घेत आहे आणि सर्व आता यामध्ये टाकून घेत आहे. तर इथे साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट आणि मिरची वाटून घेतली होती मी. त्यानंतर आता इथे चवीनुसार सेंधव मीठ टाकून घेतलेलं आहे. तर उपवासाला जर तुम्हाला साधा मीठ नसेल खायचं तर हा मीठ तुम्ही घालू शकता यामध्ये. आणि हे सर्व मिश्रण ना या पद्धतीने असं चुरून चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून साबुदाणा पण असा आपला सॉफ्ट होऊन जातो यामध्ये आणि व्यवस्थित एकजीव होऊन जातो वडा बनवताना. तर वडा असं तुटत वगैरे नाही. तर अशा पद्धतीने आता मी सर्व इथे गोळे तयार करून ठेवत आहे आणि त्यानंतर त्याला साबुदाणा वड्याचा आकार देणार आहे. तर इथे मी हातावरच या पद्धतीने साबुदाण्याचा वड्याचा आकार दिलेला आहे. तर बघू शकता, जास्त पातळ असे आपल्याला इथे वडे करायचे नाही आहेत. असे थोडेसे मीडियमच करायचे आहेत, जाड पण नाही आणि पातळ पण नाही. तर या पद्धतीने आता इथे माझे सर्व वडे तयार करून झालेले आहेत. एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची जेव्हा तेल आपलं व्यवस्थित गरम झाला त्यानंतर. तर अगोदरच आपल्याला इथे गॅस आहे ना फास्ट ठेवायचा नाही आहे, नाहीतर मग वडे आपले करपून जातील ना आतपर्यंत, ते व्यवस्थित शिजले देखील जाणार नाही आहेत. तर या पद्धतीने आता मी वडे घालून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला खूप तेलाचे बुडबुडे येत होते. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तेलाचे बुडबुडे कमी झाले आणि त्यानंतर मी इथे वडे पलटी करून घेतलेले आहेत. तर या पद्धतीने एकदा दोनदा वडे पलटी करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत ते शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे सर्व वडे तयार करून झालेले आहेत आणि मी ते चटणीबरोबर सर्व करत आहे. तर चटणी मी इथे शेंगदाण्याची केलेली आहे, त्यामध्ये हिरवी मिरची आणि मीठ घालून मिक्सरला थोडं पाणी टाकून त्यामध्ये वाटून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही चटणी किंवा दह्याबरोबर हे वडे खाऊ शकता. तर तुम्हाला मी इथे वडे दाखवते कशा पद्धतीने झालेत. तर वरून अगदी क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे झालेले आहेत. तर गरम गरमच इथे मी वडा तोडलेला आहे. तर अशा पद्धतीने आता इथे माझे सर्व वडे तयार करून झालेले आहेत आणि आम्हाला बाहेर जायचे. तर आजचे तुम्हाला वड्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.